बाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतील का? मित्रांनो, एक सिंपल गोष्ट आहे की आपलं शरीर 70% पाणी आहे आणि 30% आपण जे काही खातो पितो, जे काही सप्लिमेंट घेतो, आपण सर्व गोष्टी करतो. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर बदलतो, आपण गोळ्या औषध बदलतो, सप्लिमेंट बदलतो, सगळ्या गोष्टी बदलतो. आपण कधी पाणी बदलून पाहिलं का? एक प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला, कधी पाणी बदलून आपण पाहिलंय का? बरोबर, फार मोठा प्रश्न आहे. आणि आज सुधीर सरांनी जो काही इंदोरवरून खास तुमच्यासाठी इथं आलेले आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्रांनो, इंदोरवरून खास तुम्हाला बीड शहरात डेमो देण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि एवढ्या अडचणीतून सुद्धा आपल्याला लाईट सारखी जात होती, येत होती, परंतु त्यांनी फार उत्तम आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये हा डेमो दिलेला आहे. मित्रांनो, माझं आणि या पाण्याचं जे नातं आहे ते फार जुनं आहे. 2015 पासूनच मी पाण्याविषयी संशोधन करत आहे. की अमेरिकेच्या एका डॉक्टरची मी पॉडकास्ट ऐकली होती. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर झऱ्याचं पाणी पिले तर तुम्ही 3 महिने जरी झऱ्याचं पाणी पिलं तरी तुमच्या शरीरामध्ये जे काही फ्लुइड आहे, तुमचं ब्लड असेल, तुमचं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असेल, इंट्रा सेल्युलर फ्लुइड असेल, याची सगळी जागा हे नवीन पाणी देतं. म्हणजे जे काही समजा झऱ्याचं पाणी जर तुम्ही 3 महिने पिलं तर ते झऱ्याचं पाणी सगळं तुमच्या शरीरामध्ये तेच राहणार. म्हणजे तुमच्या ब्लड मध्ये तेच पाणी, तुमच्या सेल्स मध्ये तेच पाणी, तुमच्या सेल्सच्या बाहेर सुद्धा तेच पाणी. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर जे तुमची एनर्जी असते ती फार चांगली असते. म्हणून मी काय करायचो, कुठेही गेलो 15-16 मध्ये मी प्रत्येक गावात गेलो की झरे शोधायचे. कोणत्याही गावात गेलो की तिथं जुन्या लोकांना विचारलं तुमच्या गावामध्ये झरा आहे का? आणि असं करत करत अंबेजोगाई जवळ डोंगर पिंपळा या गावाला झरा सापडला आणि त्या गावाचे लोक म्हणायचे की डॉक्टर साहेब, ह्या झऱ्याचं पाणी फार जबरदस्त आहे आणि ह्या झऱ्याचं पाणी जे आहे अशी आख्यायिका आहे की झऱ्याचं पाणी पिले की सर्दी पडतो, खोकला राहतो आणि या झऱ्याचं पाणी कधीच आटत नाही. तर मी तिथं जाऊन तिथं असे जार भरून घेऊन यायचो आणि पाणी त्याच पाणी प्यायचो. आणि कालांतराने माझी गरज बदली झाली आणि ते झऱ्याचा सिलसिला सुद्धा बंद झाला. परंतु मध्यंतरी मला फेसबुक लाईव्ह करण्याची आवड आहे. मी 1 तासाचा पाण्यावर फक्त लाईव्ह केला आणि लोकांना पर्याय दिला की तुम्ही झऱ्याचं पाणी पिलं पाहिजे. झऱ्याचं पाणी तुमच्या शरीरासाठी फार उत्तम आहे आणि ते पाणी तुम्ही रोज पिलं पाहिजे. तो फेसबुक लाईव्ह बघून हे पाठीमागे जे फोटो काढत आहेत मिस्टर माणिक सोनवणे मुंबईचे आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर माणिक सोनवणे ते लाईव्ह फेसबुक लाईव्ह करून पाहून माझ्याकडे आले. अंबेजोगाई शोधत कुठे आहे, अंबेजोगाई म्हणून शोधत आले अंबेजोगाईला आणि मला म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही 1 तास पाण्यावर बोलता, तुम्ही फारच छान बोलता म्हणे. आणि तुम्ही जे लोकांना सांगता की हे झऱ्याचं पाणी तुम्ही पिलं पाहिजे, हे झऱ्याचं पाणी तुमच्या किचनमध्ये तुम्हाला भेटलं तर? म्हटलं माणिक सोनवणे साहेब तुम्ही काय जोक करताय का? म्हटलं मी सगळ्या गेली 2-4 वर्ष झालं मी सगळीकडे फिरतोय, झऱ्याचं पाणी मला कुठे मिळेल पाण्याला आणि तुम्ही म्हणताय की किचन मध्ये मिळेल. नाही म्हणले डॉक्टर साहेब, फक्त अर्ध्या तासाचा डेमो आहे, तुम्ही हा डेमो पहा आणि मला सांगा तुमचं मत डेमो बघितल्यानंतर. मग त्यांनी असं सगळं सेटअप लावलं आणि मी सुद्धा माझे 4-5 डॉक्टर बोलवले आणि बसा म्हटलं चला पाहू म्हटलं काय सांगतात ते. आणि अक्षरशः तुम्ही आज जे काही डोळ्यासमोर पाहिलं ते मी पाहिल्यानंतर माझा अक्षरशः फ्यूज उडाला. हे तर फार जबरदस्त आहे आणि हे मी किती दिवसांनी ह्या गोष्टीचा मी शोध घेत होतो आणि तो माणिक सोनवण्याच्या माध्यमातून मला शोध मिळाला. आणि मित्रांनो, जसं की आपलं शरीर 70% पाणी आहे, हे पाणी आपल्या आरोग्यासाठी फार मेजर रोल प्ले करतं आणि पाणी जरी तुम्ही बदललं तर निश्चितच तुमचं आरोग्य बदलेल. त्याच्यामुळेच जे वाक्य आहे चेंज युअर वॉटर चेंज युअर. तर मित्रांनो, परत एकदा मी सुधीर सरांचे फार फार आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या माध्यमातून तुमच्याशी 2 शब्द इंटरॅक्ट करण्याची संधी दिली. आणि मित्रांनो, ही एक अपॉर्च्युनिटी आहे, या संधीचा जरूर लाभ घ्या. कारण आता एक थोडंसं दिनानंतर परत तुम्हाला या केंगेन वॉटर मशीनद्वारे हे तर तुम्ही घरात किचनमध्ये जर तुम्ही बसवली तर निश्चितच तुमचं फॅमिलीचं आरोग्य तुम्ही सिक्युअर करत आहात. मित्रांनो, मी 2016 पासून विविध सप्लिमेंट्स लोकांना रेकमेंड करत होतो, परंतु पाण्याविषयी मी त्यांना पर्याय देता येत नव्हता. परंतु आज या केंगेन वॉटरद्वारे एक बेस्ट पर्याय तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला तुम्ही देऊ शकता. परत एकदा मी सुधीर सरांचे फार फार आभार व्यक्त करतो. थँक्यू थँक्यू डॉक्टर. तो
देखिए, हम लोग बीमार पड़ते तो कहाँ जाते हैं? डॉक्टर के पास। और डॉक्टर अपने परिवार को बीमार नहीं पड़ने देना चाहते तो कहाँ जाते हैं? पानी के डॉक्टर के पास। तो जोरदार तालियां सर के लिए एक बार।